नमस्कार. आज आपण एक अशी अविश्वसनीय कहाणी ऐकणार आहोत ज्यामध्ये एका व्यक्तीने अंधारावर मात करून लाखो लोकांसाठी प्रकाशाचा एक नवा मार्ग तयार केला. ही प्रेरणादायी कथा आहे डॉक्टर सुबोध राय यांची. आणि ही कथा येते पंडित श्री श्रीराम शर्मा आचार्यजींच्या मनोबल के धनी या पुस्तकातून. हे पुस्तक मानवी इच्छाशक्ती किती प्रबळ असू शकते हे आपल्याला दाखवून देतं. तर आपण डॉक्टर सुबोध राय यांचा हा जो विलक्षण प्रवास आहे तो त्यांच्या आयुष्यातल्या 5 महत्त्वाच्या टप्प्यांमधून पाहणार आहोत. अंधारात बुडालेल्या जगापासून ते ज्ञानाची नवी दृष्टी मिळवण्यापर्यंत आणि तिथून संकल्पाच्या जोरावर यश मिळवून लाखो लोकांसाठी दीपस्तंभ बनण्यापर्यंत. चला तर सुरुवात करूया. ही गोष्ट आहे एका लहान, हुशार मुलाची, ज्याचं हसरं खेळकर आयुष्य एकाएकी कायमच्या अंधारानं व्यापून गेलं. सगळ्याची सुरुवात झाली एका साध्या पण गोंधळून टाकणाऱ्या प्रश्नाने. जेव्हा तो आपल्या जवळच बसलेल्या आईला म्हणाला, "आई, तू कुठे आहेस? मला काहीच दिसत नाहीये." सुरुवातीला आईवडिलांना काही कळलंच नाही, पण लवकरच त्यांच्या काळजात धस्स झालं, कारण त्यांच्या मुलासाठी भर दिवसा जग पूर्णपणे अंधारमय झालं होतं. आणि डॉक्टरनी जे सांगितलं ते ऐकून तर पायाखालची जमीनच सरकली. मुलाची दृष्टी कायमची गेली होती. हे एक असं नुकसान होतं जे कधीही भरून येणार नव्हतं, आणि यामुळे संपूर्ण कुटुंब निराशेच्या खाईत लोटलं गेलं. पण वडील हार मानायला तयार नव्हते. त्यांनी अक्षरशः आकाश पाताळ एक केलं. प्रत्येक डॉक्टर, प्रत्येक वैद्याकडे धाव घेतली, पण कुठेच काहीच उपाय सापडला नाही. पण म्हणतात ना, जिथे सगळे मार्ग बंद होतात तिथेच एक नवीन वाट तयार होते. आणि त्यांच्या आयुष्यातही तसंच काहीसं घडलं. एक अशी भेट झाली जिने उपचाराची आशा तर नाही, पण जगण्याचा एक नवीन दृष्टिकोन नक्कीच दिला. जेव्हा सगळी आशा संपली होती तेव्हा एका संतांशी त्यांची भेट झाली, आणि त्या भेटीत एक असा प्रश्न विचारला गेला ज्याने सगळा दृष्टिकोनच बदलून टाकला. त्या संतांचे शब्द ते काही साधे शब्द नव्हते. त्यांनी एक खूप मोठी गोष्ट समजावून सांगितली. ते म्हणाले, तुमच्या मुलाचे बाहेरचे डोळे गेले असतील, पण त्याचा खरा डोळा, ज्ञानाचा डोळा, अजूनही शाबूत आहे, आणि तोच खरा प्रकाश आहे. आणि या एका विचाराने काय जादू केली बघा. त्या मुलाच्या मनात निराशेची जागा एका नव्या उत्साहाने घेतली. त्याचा चेहरा पुन्हा एकदा उजळून निघाला. आता त्याच्याकडे रडण्याचं कारण नव्हतं, तर एक ध्येय होतं. त्याने अशा दृष्टीचा शोध घेण्याचं ठरवलं जी कधीच कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आणि तो आपल्या आईला म्हणाला, "आई, मला शाळेत घाल, मी खूप शिकणार आहे." तर हा जो संकल्प होता, या संकल्पानेच त्यांना एका अशा प्रवासावर नेलं ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली होती की आयुष्य तर जगायचंच आहे, मग रडत खडत जगण्यापेक्षा हसत खेळत प्रगती करत का जगू नये. आणि याच विचाराने त्यांनी शिक्षणाचा मार्ग धरला. आणि मग काय, त्यांचा शैक्षणिक प्रवास सुरू झाला. 1919 मध्ये त्यांना कलकत्त्याच्या अंधशाळेत दाखल केलं, आणि तिथून पुढे त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. आपल्या हुशारीच्या जोरावर त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. त्यांनी प्रतिष्ठित कॉलेजमधून पदवी घेतली, आणि प्रत्येक परीक्षेत ते अव्वल हरले. पण त्यांचं सर्वात मोठं यश, ज्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला, ते म्हणजे त्यांनी संपूर्ण कलकत्ता विद्यापीठात पहिला क्रमांक पटकावला होता. एका अंध विद्यार्थ्याने सगळ्या डोळस विद्यार्थ्यांना मागे टाकलं होतं. आता शिक्षण पूर्ण झालं, यश मिळालं, पण त्यांचा उद्देश इथेच थांबला नाही. तो आता खूप मोठा झाला होता. त्यांनी आपल्या वैयक्तिक यशाला इतरांसाठी एक आशेचा किरण बनवण्याचं ठरवलं. त्यांच्या या अविश्वसनीय यशाने एका मोठ्या व्यक्तीचं लक्ष वेधून घेतलं. ते होते कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी. त्यांना सुबोध रॉय यांच्यामध्ये हजारो लोकांसाठी एक प्रेरणास्रोत दिसला. आणि मग 1947 साली विद्यापीठाने त्यांना परदेशात पाठवलं. पण हे कोणत्या वैयक्तिक लाभासाठी नव्हतं. यामागे खूप मोठा उद्देश होता. तो म्हणजे भारतातील लाखो दृष्टिहीन बांधवांसाठी तिथल्या शिक्षण पद्धतींचा अभ्यास करणं. त्यांच्या या प्रवासात त्यांच्या ध्येयाने इतरांनाही प्रेरणा दिली. इंग्लंडमध्ये त्यांची भेट मिस वॅसलिन यांच्याशी झाली. त्या डॉक्टर राय यांच्या कार्याने इतक्या प्रभावित झाल्या की त्यांनी आपलं सुखचैनीचं आयुष्य सोडून त्यांच्यासोबत भारतात येऊन काम करण्याचा निर्णय घेतला. आणि अखेर भारतात परतल्यानंतर त्यांनी आपलं स्वप्न पूर्ण केलं.
कलकत्ता विद्यापीठ आणि टाटा इन्स्टिट्यूटमध्ये काही काळ शिकवल्यानंतर त्यांनी ऑल इंडिया लाईट हाऊस फॉर द ब्लाइंड या संस्थेची स्थापना केली. डॉक्टर राय यांच्या या कामाने एक असा वारसा मागे ठेवला आहे जो आजही लाखो लोकांना मार्ग दाखवतोय. चला त्यांच्या योगदानावर एक नजर टाकूया. म्हणजे बघा, त्यांनी फक्त एक संस्था नाही उभारली, तर त्यांनी अंधत्वाच्या आव्हानांवर पुस्तकं लिहिली, अभ्यासाच्या नवीन पद्धती शोधून काढल्या आणि स्वतःच्या उदाहरणातून हे सिद्ध केलं की कोणतीही अडचण आपल्याला थांबू शकत नाही. आणि हीच गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. त्यांची सर्वात मोठी शिकवण कोणती असेल तर ते म्हणजे त्यांचं स्वतःचं आयुष्य. त्यांनी जगून दाखवलं की इच्छाशक्ती असेल तर काहीही अशक्य नाही. तर ह्या संपूर्ण गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? एकच, की खरी दृष्टी आपल्या डोळ्यांमध्ये नसते, ती आपल्या मनातल्या दृढ निश्चयात आणि आपण मिळवलेल्या ज्ञानात असते. तीच आपल्याला खरा मार्ग दाखवते.